आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. दिल्लीतील जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते आणि वैज्ञानिक डॉक्टर सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाला आता विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि त्यांचे उपोषण सोडवावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित प्रश्नांवर त्वरित तोडगा काढावा अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर उखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारने संवेदनशील भूमिका घेत संवादातून मार्ग काढावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीवर प्रशासनामार्फत केंद्र सरकारपर्यंत निवेदन पोहोचविण्याची विनंती करण्यात आली असून आता यावर काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. दिल्लीला जंतर मंतरवर आज त्यांचा 20वा दिवस सुरू आहे, तरीही केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही. ज्या निरपराध 21 मुलांनी आत्महत्या केल्या नीट परीक्षा पेपरमध्ये भ्रष्टाचार करून, ते आपल्या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब, आपण जनाची नाही तर मनाची लाज बाळगून निरपराध मुलांचे जीव घेतलेत आणि सर्वसामान्य कष्टकरी कामकरी शेतमजुरांच्या मुलं भविष्यात डॉक्टर बनणार आहेत अशी जी तुम्ही शिक्षण व्यवस्था निर्माण केली आहे, त्या शिक्षण व्यवस्थेचा आम्ही पहिले जाहीर निषेध करतो. आणि सोनम वांगचुक यांना जी आपण 21व्या दिवसापर्यंत जी कडक शिक्षा देत आहेत उपोषण करण्याची, ती कुठेतरी माघार घ्यायला पाहिजे. कारण की आपला देश हा लोकशाही देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आहे. संविधानात शिक्षण, आरोग्य या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांचा आपण आदर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या देशातील सर्वसामान्य शेतकरी कामगारांच्या मुलांना जी आपण शिक्षण व्यवस्था देत आहेत, माती मारतायत, ती बंद करून सरळ पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगाही डॉक्टर व्हायला पाहिजे. यासाठी आपण शिक्षण प्रणाली सुरू करावी आणि धर्मेंद्र प्रधान साहेब जे आपल्या देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा.